नमस्कार मित्रांनो, वी मेक बिझनेस विथ शिवाजी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। जो जीवनात काहीतरी करायचं असे ठरवून जो झोपेतून उठतो तो निश्चितच आयुष्यामध्ये सक्सेसफुल होतो। अशाच या चॅनलच्या माध्यमातून भन्नाट अशा बिझनेस आयडिया मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो आणि आजच्या बिझनेस आयडियामध्ये फक्त 3000 रुपयामध्ये आपल्याला आपला ब्रँड कसा तयार करता येईल हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। सर्वप्रथम आपल्याला जे व्हॅक्यूम मशीन आहे तर व्हॅक्यूम मशीन ह्या वेगवेगळ्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे। 700-800 रुपयापासून व्हॅक्यूम मशीन उपलब्ध आहे, पण आपण 1,500 रुपयापर्यंत जे आपल्याला भेटत असेल ती मशीन आपल्याला घ्यायचं आहे आणि या मशीनच्या माध्यमातून आपण नंबर ऑफ प्रोडक्ट हे आपण पॅक करू शकतो आणि वेगवेगळे जे आपलं फूड आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍड केल्याशिवाय आपल्याला त्याचं रिटर्न मिळणार नाही। त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये कशी व्हॅल्यू ऍड करता येईल हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहे। सर्वप्रथम आपण जे साईडला ही जे मशीन पाहत आहे तर ही मशीन व्हॅक्यूम मशीन आहे। याच्यामध्ये सहज जे आपलं कडधान्य आहे, वेगवेगळं धान्य आहे, जे काही ग्रॉसरी मटेरियल आहे, त्यानंतर जे फ्रूट्स आहे तर फ्रूट सगळ्या गोष्टी आपण या मशीनवर पॅक करू शकतो। याच्यामुळे काय होते की हे जे कडधान्य किंवा धान्य जे काही वेगवेगळं जे साहित्य आहे याचं जे आहे व्हॅक्यूम त्या पॅकेट मधला आपण काढून घेतल्यामुळे त्याची लाईफ हे खूप वाढते आणि त्यामुळे हे आपल्याला त्याचं जास्त खराब होण्याचे चान्सेस हे खूप कमी राहतात। त्यामुळे आपण जे धान्य जे काही आपल्याला पॅक करायचं वेगवेगळे प्रोडक्ट आपण पॅक करू शकतो। किराणामधले 100 प्रोडक्ट आहे, फ्रूट्स आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहे। तर साधं आपण फॉर एक्झाम्पल जिरा जर घेतला तर जिरा 150 रुपये किलो जिरा आहे, पण तेच आपण इथे जर पॅक केलं तर आपण 220 रुपये आरामात या माध्यमातून घेऊ शकतो। आपलं पॅकिंग कॉस्ट वगैरे सगळं काढून 50-60 रुपये किलो हे आपण घेऊ शकतो आणि याच्या माध्यमातून सर्वात मोठा बेनिफिट आपल्याला हा होणार आहे की आपल्याला सहज हे कस्टमर उपलब्ध होतील आणि स्पेशली किराणा मार्केट आपल्याला याच्यामध्ये जर आपण फोकस केलं तर आज प्रत्येक शहरामध्ये हजारो काउंटर आहे। प्रत्येक ठिकाणी त्यामधले आपल्याला 10-20% जरी काउंटर मिळाले तरी आपल्यासाठी खूप चांगली अशी गोष्ट राहणार आहे। मशीन आपण पाहू शकतो, सिंपल अशी मशीन आहे। फक्त आपल्याला काय धान्य घ्यायचं आहे, पॅकेटमध्ये टाकायचं आहे आणि या मशीनमध्ये जसं पाहत आहे आपण त्या पद्धतीने आपल्याला मशीनमध्ये फिट करून याच्यामधलं जे व्हॅक्यूमच्या साह्याने आपल्याला ते हवा काढून घ्यायची आहे आणि आपल्या याच्यामुळे काय सेल्फ लाईफ सुद्धा आपल्या प्रोडक्टची वाढेल आणि चांगली उच्च क्वालिटी आपण लोकांपर्यंत देऊ शकतो आणि अशी सुंदर अशी मशीन आहे आणि घर बसल्या आपण या गोष्टी करू शकतो। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आणखी प्लस असं हे करता येते की आपण वेगवेगळे जे पॅकिंग एमटी जे पॅकिंग ऑलरेडी आपल्याला मटेरियल हे आपण लेफ्ट साईडला पाहत आहे की या पद्धतीचे पॅकेट आपल्याला उपलब्ध आहेत मार्केटमध्ये। आपल्याला सिंपल कडधान्य घ्यायचं आहे, या पॅकेटमध्ये भरून हे आपण तसं जरी पॅक करून दिलं तरी बेस्टच आहे, पण त्याच्यासोबत आपण जर त्यांना जर व्हॅक्यूमची सर्व्हिस दिली तर त्या प्रोडक्टमध्ये आणखी आपली व्हॅल्यू जी आहे ते ऍड होते। त्याच्यामुळे आपण या गोष्टीचा कुठेतरी निश्चितच विचार हे आपण करायला पाहिजे। त्यानंतर सगळ्यात मोठी आपण समस्या जो सॉल्व्ह करणार आहे, कारण की सुपर शॉपीज मध्ये तरी ऑलरेडी सगळे पॅक प्रोडक्ट राहते, त्यामुळे जो आहे त्या शॉपकीपरचा जो आहे वेळ जात नाही। पण वेगवेगळे जे छोटे छोटे किराणा मार्केट आहे त्या किराणा मार्केटमध्ये ह्या किराणा दुकानदाराकडे तेवढा वेळ नसतो की प्रत्येक जिरं 50 ग्रॅम हे ते वेगवेगळ्या तो काय असतं मॅन्युअली पुड्या बांधून हे कस्टमरला देत असतो। पण त्यांचा मेजर आणि जो टाइम सेव्हिंग जो आपण या प्रोडक्टच्या माध्यमातून हे त्यांना सर्व्हिस देऊ शकतो की त्याला सिंपल हे फक्त काढून द्यायचं आहे कस्टमरला आणि चांगल्या क्वालिटीचं। त्यासाठी कस्टमरकडून 2 पैसे एक्स्ट्रा जरी घेतले तरी कस्टमर नाराज होणार नाही। त्यामुळे या माध्यमातून आपला स्वतःचा ब्रँड आपण हा डेव्हलप करू शकतो। मी अत्यंत कमी पैशामध्ये तुम्हाला 3000 रुपयामध्ये कसं चालू करायचं हे या माध्यमातून सांगितलेलं आहे, पण जसं जसं आपला हा बिझनेस डेव्हलप होत जाईल तसं तसं आपण जे आहे ह्या मोठ्या मोठ्या पॅकिंग मध्ये आपण याच्यामध्ये जाऊन मोठी अशी आपली इंडस्ट्री या प्रोडक्टच्या माध्यमातून चालू करू शकतो। आणि खूप असं मी सुद्धा शॉप चालवलेला आहे आणि बरेचसे जे लोकांचं माझं जे ऑब्झर्वेशन आहे की या पद्धतीनं जे प्रोडक्ट आहे स्पेशली किराणा मार्केटमध्ये हे कुणीही सप्लाय करत नाही। खूप बोटावर मोजण्यासारखे लोक आहे आणि जो आपला टार्गेट कस्टमर आहे तो खूप मोठा आहे, कारण की प्रत्येक तालुक्या जिल्ह्याच्या ठिकाणी कितीतरी किराणा शॉप आहे ज्यांच्यापर्यंत आजपर्यंतही कुणी पोहोचू शकलेलं नाही। तर त्यांच्यापर्यंत आपण हे सुंदर असं पॅकिंग करून आणि सुंदर असं पॅकेजिंग मध्ये आपण जर हे धान्य
पोहोचवलं तर निश्चित आपल्याला याच्यामधून दुसऱ्याची सुद्धा सेवा होईल, त्यांचं सुद्धा चांगलं होईल आणि आपलं सुद्धा चांगली अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी ही आहे. या माध्यमातून आपण लाखो रुपये कमवू शकतो. त्यामुळे निश्चितच सर्वांनी या गोष्टीचा विचार करावा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल नसेल जे काय असेल तुमचं ओपिनियन हे या कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचू द्या, जेणेकरून आमची टीम त्याच्यावर वर्क करून कसं चांगल्या पद्धतीने आणखी व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येता येईल याचा आम्ही विचार करू. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.